एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। आता गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसते। मुंबईतल्या कुर्ला नेहरूनगर एसटी डेपोमध्ये प्रवाशांनी गावी जाण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते। काल रात्री खरं तर हा संप मागे घेण्यात आला आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या डेपोमधून एसटी बाहेर पडू लागलेल्या आहेत। अर्थात हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा म्हणता येईल। मात्र एसटी स्थानकांमध्ये त्यामुळे प्रचंड मोठी अशी गर्दी पाहायला मिळते। सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होतीये ठिकठिकाणी। अशी दृश्य सगळीकडे दिसतात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी परिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, एकतर गणेशोत्सव अगदी आता 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। निश्चितच प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। काय नेमकं चित्र वेगवेगळ्या एसटी स्टँडवर सध्या पाहायला मिळतंय? अगदी बरोबर आहे। गणेशोत्सव आता 2 दिवसावर आलेला आहे आणि मुंबईतला चाकरमानी जो असतो तो कोकणात आपल्या गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करतो। परंतु अचानक विघ्नमध्ये आलंय ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं आणि सगळं जे नियोजन आहे या चाकरमान्यांचं ते सुद्धा बिघडलेलं आहे। 2 दिवस आधीच जो चाकरमानी आहे तो कोकणात जात असतो तो गणेशोत्सवासाठी, परंतु या संपामुळे मात्र जे चाकरमानी आहेत ते या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळतं। मी आहे आता नेहरूनगर कुर्ल्याचा जो एसटी डेपो आहे त्या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात हे चाकरमानी जे आहेत ते गावी जाण्यासाठी निघाले होते। काल रात्री काही बसेस सुटल्या, परंतु अनेक चाकरमान्यांना ते माहीत नसल्यामुळे सकाळच्या वेळी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। सकाळपासून या ठिकाणी चाकरमानी बसलेले आहेत, परंतु इथूनही बसेसचं नियोजन नसल्यामुळे सकाळी 5 वाजेपासून अनेक चाकरमानी जे आहेत ते आपल्या बसची वाट पाहत आहेत। एस टीचा संप जरी मागे झालेला असला तरी मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी अजून एस टीचं नियोजन पाहिजे तसं झालेलं नाही, त्यामुळे हे चाकरमानी सकाळपासून या ठिकाणी अडकलेले पाहायला मिळत आहेत। नेहरूनगर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हे चाकरमानी गावी जात असतात। आपल्यासोबत एक महिला आहे। आपण किती वाजेपासून इथे आहात आणि कुठे जाणार आहात? आम्ही रत्नागिरीला चालले आणि आत्ताच मला फोन आला कंडक्टर यांचा बॉम्बे सेंट्रलवरून की गाडी माणगावला अडकल्या कारणाने नेहरूनगरला यायला एक वाजेल। कमीत कमी 5 ते 6 तास आमची रखडपट्टी होणार आहे। बरं, इथे त्याच्यासाठी तात्पुरती व्यवस्था कोणतीही एस टी महामंडळाने केलेली नाही आहे आणि ते विचारही करत नाही आहेत। ते म्हणतात पैसे परत घ्या, नाहीतर तुम्ही तुमचा विचार करा म्हणून। तर हे चुकीचं आहे। आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे आणि रिझर्वेशन असतानाही अशी जर उत्तरं मिळत असतील तर आम्ही काय करायचं? एकंदरीत गणेशोत्सवामध्ये एस टी महामंडळानं मोठ्या प्रमाणात नियोजन केलं होतं। 4000 बसेस कोकणात सोडण्यात येणार होत्या विविध ठिकाणावरून, परंतु अचानक झालेल्या संपामुळे हे नियोजन सुद्धा बिघडलेलं पाहायला मिळतं। अनेक चाकरमानी जे आहेत ते या ठिकाणी बघू शकतो। खरं तर इकडे रायगडमध्ये आपण पाहतोय की मोठं ट्रॅफिक आहे, वाहतुकीची कोंडी आहे, त्यामुळे एसटी परत आपल्या डेपोमध्ये पोहोचायला सुद्धा वेळ लागतोय आणि म्हणूनच या महिलेची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती। एसटी महामंडळाने कुठलीही तात्पुरती सुद्धा सोय या ठिकाणी केली नाही। रिझर्वेशन असून सुद्धा त्यांची गाडी वेळेमध्ये येत नाहीये आणि निश्चितच प्रवाशांचा एक प्रकारे पुन्हा एकदा खोळंबाच म्हणावा लागेल। धन्यवाद मनोज, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।